श्री स्वामी समर्थ. मी संगीता. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कारण आजचा जो व्हिडिओ आहे तर हा कमीत कमी 2 महिन्यानंतर मी आजचा व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर 2 महिन्याचं कारण व्हिडिओ न टाकण्याचं हे आहे की गेली 2022 पासून माझा चॅनल आहे आणि खूप मेहनत केली, रात्रंदिवस कमीत कमी घरातलं सर्व काम करून व्हिडिओ बनवणं, त्याला एडिट करणं, आवाज टाकणं, परत देवपूजा मांडणं, देवपूजेसाठी सर्व जे नाही आपली परिस्थिती असो नसो सर्व साहित्य घेऊन येणं, व्हिडिओ बनवणं, देवासाठी आपली रोजची जी पूजा आहे का ती व्हिडिओ बनवल्यानंतर आपली देवपूजा करणं, इतकी भागमभाग करून एवढी मेहनत आपण एखादा समजा नोकरी केली असती तर कमीत कमी 2021 पासून तर 2025 पर्यंत म्हणजे मेहनतीचे पैसे पण मिळाले असते आणि मेहनतीचं त्या फळ पण मिळालं असतं. पण यूट्यूबवर पैशासाठीच नाही, पण ही जी धार्मिक माहिती आहे, जी आपली संस्कृती आहे ती पण एक लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक काम करायचं मी एक खूप मनापासून विचार केला होता आणि मला बऱ्याच जणांनी सपोर्ट केला की तू कर, एवढं देवपूजा करते, बऱ्याच काही समस्या असतील तर आम्ही तुला फोनवर विचारतो, त्याचे उपाय तू सेवा सांगते, तर आमच्या समस्याचं जे सेवा केल्याने जे समस्याचं निवारण होतं तर तू यूट्यूब चॅनल चालू कर. म्हणून असा म्हणजे मला सपोर्ट मिळाल्यामुळं मी चॅनल हे चालू केलं होतं. पण असा एक मूड असतो ना की एकदम साधे साधे व्हिडिओ आहेत तर काहीच कामाचे नाहीत. आता यूट्यूबवर असं आहे की हा ही एकमेकांची चुगली, भांडणं, परत एकमेकांचं काय चाललं ते जास्ती व्हिडिओ चालतात, कारण त्याच्यामध्ये जास्त लक्ष देतात आणि त्याच्यावर जास्त लोकांना मजा येते. जी नकारात्मक आहे त्याच्यामध्ये जास्त वेस्ट लोक असतात, त्याच्यामध्ये जास्त आपला टाईम घालतात. आणि जी धार्मिक माहिती आहे, जी देवी देवतांवर आपण कोणत्या सेवा कराव्या, आपल्याला कसं प्रसन्न वाटावं, आपल्या घरामधलं वातावरण कसं ठेवावं, घरामध्ये आपल्या सुखशांती नसेल, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आपलं काय चुकत असेल, आपल्या हातून आपल्या पितरांची सेवा घडते की नाही, अशा अनेक समस्यावर जो कोणी जीव तोडून मनापासून एवढा वेळ बर्बाद करून जर व्हिडिओ टाकून तुमच्यासोबत शेअर करत असेल, एवढी मेहनत करून त्या व्हिडिओला 20-25 खूप मुश्किलीनं व्ह्यूज येतात. आणि जे नॉर्मल आहेत, आता जुने चॅनल आहेत करोनाच्या आसपास काढलेले, तर त्या लोकांना म्हणजे बोलतासुद्धा येत नाही, पण त्यांच्या याला व्हिडिओ टाकला की 5,000, 10,000, 20,000, 30,000 देव करो प्रत्येक चॅनलला व्ह्यूज येऊ, कारण ते पण मेहनत करतात, ते पण मेहनतीनं पुढं आलेले आहेत. पण 4 ते 5 वर्षापासून एवढी मेहनत करून सुद्धा आपल्या व्हिडिओला काही म्हणजे हेच नाही आहे, तर थोडा इंटरेस्ट कमी झाला. परत मला फोन यायला लागले माझ्याच म्हणजे जे जवळपासचे आहेत, मला जे नेहमी विचारतात माहिती, तर त्यांनी खूप हे केलं, एवढं आलं. आता माझे $80 झालेले आहेत माझ्या यूट्यूबचे आणि 4 ते 5 वर्ष होत आलेत माझ्या चॅनलला. एवढी मेहनत केली, आता फक्त आता $20 टाकले का नाही की $100 माझे तयार होणार आणि मग मला यूट्यूबचं पेमेंट चालू होईल. तर एवढी मेहनत केली तर सगळे म्हणतात एवढी मेहनत केली तर आता थोड्या 20 याच्यासाठी तू का करते, तू अजून मेहनत कर, थोडीशी झालं तर ठीक आहे. म्हणून आता सगळ्यांची विनंती होती, मग परत आजचा हा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा, इच्छा असेल पूर्ण व्हिडिओ पहा, सपोर्ट करा, कारण स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने केंद्रामध्ये जी माहिती मिळते ती तुमच्यासोबत मी शेअर करते. जे मी माझं पारायण करते ते शेअर करते, पूजा मांडणी कशी करावी त्याच्यावर माहिती देते, सुख शांती घरामध्ये कशी राहावी त्याच्यावर माहिती देते. तर पूर्ण व्हिडिओ पाहायला सविस्तर, तर मग पूर्ण माहिती आपल्या लक्षात बसते. तर सपोर्ट करा, व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता चॅनलवर 8,000च्या वर सबस्क्राईब झालेले आहेत आणि सपोर्ट म्हणजे जसं व्ह्यूज पाहिजे तसे येत नाहीत म्हणून थोडी नाराजगी होती, म्हणून व्हिडिओ बनवणं बंद केलं होतं. मध्ये बालाजी तिरुपतीला सेवेला गेले होते, तर सेवेला गेल्यावर मी घरून व्हिडिओसुद्धा बनवून गेले होते, पण तिथं जाऊन नेट वगैरे मिळत नव्हतं, तरी एक व्हिडिओ टाकला मी आणि तिथंसुद्धा मी सेवा करून हे करून व्हिडिओ बनवले 1-2 आणि टाकले, त्याला पण व्ह्यूज नाही आले. मग माझा पूर्ण मूड गेला, म्हटलं जाऊ दे, याच्यामध्ये काही एवढी मेहनत करून कोणी बघायलासुद्धा तयार नाही, तर मग त्यापेक्षा हे वेळसुद्धा वाया नको, त्या वेळेमध्ये माझे दुसरे कितीतरी महत्त्वाचे कामं होतात, म्हणून हे व्हिडिओ बनवण्याचं काम बंद केलं होतं. आता परत शेवटचा हा ट्राय करते, सपोर्ट करा,
काही चुकत असेल तर क्षमा करा. काही माहिती तुमच्याकडे असेल तर नक्की मला तुम्ही लिहून पाठवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे मी तुम्हाला. आपल्या घरामध्ये प्रत्येकाला असं असतं की घरामध्ये सुख संपत्ती, यश, धनप्राप्ती, ज्या घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, पैसा टिकत नाही आहे, ज्या घरामध्ये पैसा आलेला लगेच भागतो, म्हणजे प्रत्येक महिलाचं जे स्वप्न असतं, तर म्हणजे माहेरच्याकडं पण असू दे, तिला सुख पाहिजे असेल तर ते सुख या उपायामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि हा उपाय तुम्ही कधीही जेव्हा व्हिडिओ पाहिला त्या दिवसापासून सुद्धा सुरुवात करू शकता. संतान प्राप्तीचं सुख, धनप्राप्तीचं सुख, घरामध्ये सुख शांती पाहिजे असेल, घरामध्ये पैसा टिकून राहावा असं वाटत असेल, म्हणजे सर्व समस्याचं निवारण जो कोणी हा उपाय करेल त्याला प्रत्येक समस्यातून तुमची सुटका होईल. तर आता कोणता उपाय? आता महिलांचं कसं असतं, प्रत्येक स्त्रीला माहेरचं सुख आणि आपल्या सासरचं सुख हे दोन्ही सुख प्रत्येक महिलाला पाहिजेत. आणि हे दोन्ही सुख आपल्याला मिळवायचे असतील तर हे एकच उपाय असा आहे. भरपूर आपण सेवा करतो, दानधर्म करतो, म्हणजे चारधामची यात्रा करतो, पण कुठं ना कुठं तरी आपली म्हणजे आपल्याला असं होतं की आपले जे घरातले पूर्वज जे आहेत, पितरांची सेवा एवढी महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांचं काहीतरी एखादं अधुरी इच्छा राहिली असेल, त्यांचं काहीतरी मन दुखावलेलं असेल, अर्धवट त्यांचं जीवन संपलं असेल, तर त्यांचे जे राहिलेले भोग आहेत ते त्यांचे जे नवीन पिढी येते, त्यांचे नातवंड आहेत, पितृंड आहेत, त्यांना ती भोगावं लागते. कारण अशा 7 पिढ्यापर्यंत ते भोगावं लागते. म्हणून घरामध्ये ह्या सर्व समस्यासाठी आपल्याला काय करायचे? पितरांची सेवा. ज्या घरामध्ये पितरांची सेवा होते त्या घरामध्ये कधीच म्हणजे संतान प्राप्तीपासून काही म्हणजे आपल्याला मूल होत नसेल, काही समस्या येत असतील तर त्या घरामध्ये मुलाचं सुख मिळत असते, त्या घरामध्ये सुख शांती राहत असते. पितरांची सेवा म्हणजे काय? आपल्याला दररोज काय करायचं? ज्या घरामध्ये पितर तृप्त होतात, पितरांचा आशीर्वाद राहतो, पितृदोष एकदा मागे लागला तर त्या घरामध्ये लग्न जमत नाहीत. मुलींच्या लग्न जमण्यामध्ये काही ना काहीतरी अडथळा येतो. मुलींच्या लग्नामध्ये लग्न जमता विघ्न येतात. दुसरी गोष्ट, मूलबाळ होत नाही. तिसरी गोष्ट, मूलबाळ झाले तरी आपल्या आईवडिलांचं ऐकण्याच्या डोक्याच्या पलीकडे असतात, बरोबर होत नाहीत. चौथी गोष्ट, आपलं आरोग्य आपल्याला साथ देत नाही. आपलं आरोग्य म्हणजे कोणी ना कोणीतरी सतत घरामधलं आजारी पडत असतं, याला पितृदोष म्हणतात. आणि किती पैसा कमवला तर तो पाण्यासारखा परत जातो, हा पितृदोष आहे. जो पितृदोष एकदा मागे लागला तर तो कधीच आपली पाठ आणि आपला पिच्छा सोडत नाही. म्हणून सर्वात महत्त्वाची, रोज 10 मिनिटं ही सेवा करा. दररोज आपल्या पितरांची सेवा. रोज स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर दररोज दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितृस्तोत्र बोलायचं आहे. फक्त 5 ते 6 मिनिटं लागतात. दररोज ही सेवा करायची आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर लग्नामध्ये विघ्न येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरामध्ये सुख शांती नसेल, घरामध्ये सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडत असेल, तर 41 दिवस, कोणत्याही दिवसापासून 41 दिवस पिंपळ देवता, पिंपळाचं वृक्ष आहे, आपल्याला 1 कपभर दूध घ्यायचं गाईचं. लक्षात ठेवा, ही सेवा खूप महत्त्वाची आहे. 1 कप गाईचं दूध घ्या. काळे तीळ घ्या मुठभर. 1 कप गाईचं दूध घ्या. 1 चिमूटभर हळद घ्या आणि आपल्याला त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घ्यायचं, दूध घ्यायचं, काळे तीळ घ्यायचे आणि चिमूटभर हळद घ्यायची. ते मिश्रण त्याचं मिक्स करायचं आणि दररोज 41 दिवस स्नान केल्यानंतर किंवा सायंकाळी पिंपळाच्या वृक्षाला जाऊन ते पाणी वाहायचं, पाया पडायचं आणि सरळ घरी यायचं. एकदा पिंपळाच्या झाडाला पाणी ते वाहिलं तर पाठीमागून पाठीमागं वळून पाहायचं नाही, सरळ घरी यायचं, हात पाय तोंड धुवायचे, मग इतर देवांची सेवा करायची. तोपर्यंत कुणाशी काही बोलायचं नाही. ही सेवा तुम्हाला फक्त वर्षातून 41 दिवस करायची. कोणत्याही प्रकारची समस्या असू दे ती 100% दूर होईल. हा उपाय खूप खूप महत्त्वाचा आहे आणि प्रभावी आहे. हा उपाय जसा तुम्ही करायला लागला तसे तुमचे सर्व दोष नाहीसे होतील. दुसरी गोष्ट, पितरांची सेवा. दररोज 5 मिनिटाची सेवा, पितृस्तोत्र किंवा पितरांची स्तुती, हे 2 तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून
कारण दररोज ही सेवा केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तुमच्या घरामध्ये दोष राहणार नाही. तर ह्या 2 सेवा मी सांगितलेल्या आहेत. सुख शांतीसाठी, संतान प्राप्तीसाठी, लग्नामध्ये विघ्न येत असतील त्याच्यासाठी, आरोग्य सतत बिघडत असतील तर हे सर्व समस्यावर हे उपाय करून 2 उपाय सांगितलेले आहेत. अवश्य करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. प्लीज प्रतिसाद द्या. श्री स्वामी समर्थ. इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.